हाय स्टुडंट्स, आज आपण रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टर मधील ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट कसे आयडेंटिफाय करायचे हा पॉइंट डिस्कस करणार आहोत। या पॉइंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन ज्या रेडॉक्स रिएक्शन आहेत दिलेले असतील आणि त्या रेडॉक्स रिएक्शन मधील ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे आणि रिड्युसिंग एजंट कोण आहे हे आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं। ओके, तर आयडेंटिफाय कसं करायचं याच्यासाठी आपल्याला केमिकल रिएक्शन दिलेले आहे आणि ती प्रोसेस नक्की काय ते आपण पाहू। मग केमिकल रिएक्शन काय, MnO4- plus AS2O3 which gives Mn+2 plus ASO4 3-3-. ओके, तर या केमिकल इक्वेशन मधील ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखण्यासाठी पहिली स्टेप काय करायची आहे, तर या केमिकल रिएक्शन मधील जे काय रिएक्टंट आणि प्रोडक्ट असतील यांचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे। मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर असाइन करता आल्याशिवाय पुढचा पॉइंट समजणार नाही। तर आज आपल्याला याचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचे। ओके, ते कसे करायचे तो तर बा पहिली स्पेसिस आहे MnO4-. MnO4- या स्पेसिस मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, -2। एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, -2 × 4 = किती झाला, -8। याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज सोडून द्या, -8 मधून एक गेला, राहिले किती, -7। म्हणून Mn चा ऑक्सिडेशन नंबर किती असेल, +7 असेल। Mn चा ऑक्सिडेशन नंबर किती, +7। ज्याला हे जमलं नाही त्यांनी मागचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये अगदी डिटेल मध्ये दिलेला आहे ऑक्सिडेशन नंबर कसा असाइन करायचा किंवा त्याचे रूल्स वगैरे काय। तर या स्पेसिस मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे आणि Mn चा ऑक्सिडेशन नंबर +7। इथे अगेन ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती, -2 अकॉर्डिंग टू रूल। -2 × ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत, मग किती झाला, -2 × 3 -6। मग AS2 चा किती झाला, +6। AS2 चा किती झाला, +6। AS2 चा जर +6 असेल तर एका AS चा किती, +6 / 2 = किती मिळाला, +3। ओके, देन नेक्स्ट या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर किती, +2 अकॉर्डिंग टू सेकंड रूल। ऑक्सिडेशन नंबर ऑफ एटम इन मोनोएटॉमिक आयन = इट्स चार्ज। हा मोनोएटॉमिक आयन आहे, याच्यावर चार्ज किती आहे, +2, आणि याचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल, +2। देन हियर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन अगेन -2 × 4, -2 × 4 -8। -8 मधून -3 गेले, राहिले किती, -5। AS चा ऑक्सिडेशन नंबर किती, +5। याप्रमाणे ऑक्सिडेशन नंबर मिळाले। Mn चा +7 ऑक्सिजन -2, AS चा +3 ऑक्सिजन -2, Mn चा +2 AS +5 ऑक्सिजन -2। तेच ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर तिन्ही ठिकाणी चेंज झालेला नाही। म्हणजे ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर वाढलेलाही नाही आणि कमी झालेला नाही, म्हणजे ऑक्सिजनचं ऑक्सिडेशनही झालेलं नाही आणि रिडक्शनही झालेलं नाही। आपल्याला शोधायचं आहे काय, या केमिकल रिएक्शन मधील कोणती स्पेसिस चेंज इन ऑक्सिडेशन नंबर मध्ये गेली, ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे अशी स्पेसिस ओळखायची। ओके, मग त्या स्पेसिस कोणत्या आहेत बघा, Mn चा किती होता, +7, इथे Mn चा किती आहे, +2, म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे। आणि चेंज झालेल्या ज्या स्पेसिस आहेत त्या स्पेसिस आयडेंटिफाय करा आणि त्या दोन्ही स्पेसिस कनेक्ट करण्यासाठी ब्रॅकेट काढा। या ब्रॅकेटच्या साहाय्याने ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला स्पेसिस काय करा, कनेक्ट करा। Mn चा +7 चा +2 झाला,
+7 चा +2 झाला म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन नंबर वाढला, ऑक्सिडेशन नंबर कमी झाला. काय झालं, +7 चा +2 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला, डिक्रीज झाला. आणि ऑक्सिडेशन नंबर जर डिक्रीज होत असेल तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रिडक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिडक्शन. पण मागं पाहिलेलं आहे, द स्पेसिस विच अंडरगोस डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर इज कॉल्ड एज रिडक्शन. ओके. देन नेक्स्ट वा इथं AS चा किती होता, +3 होता, इकडे किती आहे, +5 आहे. म्हणजे इथे ऑक्सिडेशन नंबर चेंज झालाय. कसा चेंज झाला, +3 चा +5 झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. आणि ज्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. The process in which one of the species which undergoes decreasing oxidation number is called as reduction, while the species which undergoes increasing oxidation number, this process is called as oxidation. Yes, या केमिकल रिएक्शन मध्ये MnO4 मायनस मधील Mn चं काय झालं, रिडक्शन, आणि AS2O3 मधील AS चं काय झालं, ऑक्सिडेशन. ओके. बघा आपण मागे पाहिलेलं आहे, ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होतं, जी स्पेसिस सेल्फ ऑक्सिडेशन मध्ये जाते त्या स्पेसिसला काय म्हटलं जातं, रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणायचं, द स्पेसिस विच सेल्फ अंडरगोस ऑक्सिडेशन इज कॉल्ड एज रिड्युसिंग एजंट, while the species which self undergoes reduction is called as oxidizing agent. आता या केमिकल रिएक्शन मध्ये MnO4 मधील Mn चं काय झालं, रिडक्शन. मग Mn चं जर रिडक्शन होत असेल, Mn जर सेल्फ रिडक्शन मध्ये जात असेल तर हा काय असेल, काय असेल, ऑक्सिडायझिंग एजंट. हा काय असेल, ऑक्सिडायझिंग एजंट. कोण, Mn. रिडक्शन झालं म्हणजे तो काय असेल, ऑक्सिडायझिंग एजंट. आणि AS2O3 मधील AS चं काय झालं, ऑक्सिडेशन, म्हणजे हा काय असेल, रिड्युसिंग एजंट असेल. हा काय असेल, रिड्युसिंग एजंट. या केमिकल रिएक्शन मधील आपल्याला दोन स्पेसिस मिळाले, एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि एक रिड्युसिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, ज्याचं रिडक्शन झालं, तो कोण आहे, Mn. आपण लिहिले ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, Mn इन MnO4 मायनस. ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, Mn इन MnO4 मायनस. ऑक्सिडायझिंग एजंट Mn इन MnO4 मायनस. Why Mn is oxidizing agent? Because in chemical reaction Mn self undergoes reduction. हे लिहायचं आहे तुम्हाला, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे ते लिहा आणि का आहे ते पण लिहा, बिकॉज इट अंडरगोज सेल्फ रिडक्शन. आणि रिड्युसिंग एजंट कोण मिळाला, ज्याचं ऑक्सिडेशन झालं, AS2O3 मधील AS. रिड्युसिंग एजंट कोण, AS इन AS2O3, बिकॉज इट अंडरगोज ऑक्सिडेशन. समजलं तुम्हाला. याप्रमाणे केमिकल रिएक्शन दिली जाईल आणि क्वेश्चनला विचारला जाईल, आयडेंटिफाय ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट इन फॉलोइंग केमिकल रिएक्शन. तर अशी केमिकल रिएक्शन दिली जाईल. सिंपल स्टेप आहे त्या फॉलो करा. पहिली स्टेप, रिएक्शन मधील ऑल रिएक्टंट अँड प्रोडक्ट मधील ऍटम साठी ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. सेकंड स्टेप, ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला स्पेसिस आयडेंटिफाय करा आणि त्या स्पेसिसला कनेक्ट करण्यासाठी ब्रॅकेट ड्रॉ करा. ओके. देन नेक्स्ट, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज ज्याचा झालेला आहे त्याच्यासाठी ऑक्सिडेशन लिहा. ऑक्सिडेशन नंबर ज्याचा डिक्रीज झालाय त्याच्यासाठी रिडक्शन लिहा. ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो रिड्युसिंग एजंट असेल आणि ज्याचं रिडक्शन झालंय तो ऑक्सिडायझिंग एजंट असेल. याप्रमाणे ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट ओळखा आणि त्याप्रमाणे लिहा. ऑक्सिडायझिंग एजंट डॅश डॅश बिकॉज इट सेल्फ अंडरगोज व्हॉट, रिडक्शन, and reducing agent is dash dash because it self undergoes oxidation.
ओके. नेक्स्ट इक्वेशन आहे P4 plus NO3 minus, which gives PO4 3 minus plus NO2. अगेन या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट आयडेंटिफाय करायचे. ओके. तर बा पहिली स्टेप काय करायची, केमिकल रिएक्शन मधील रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधील आयटम साठी ऑल आयटम साठी ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. P4 हा त्याच्या मोलिक्युलर स्टेटला आहे आणि मोलिक्युलर स्टेट मध्ये जर एखादा सबस्टन्स असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, 0 असतो. ओके. नेक्स्ट इथं ऑक्सिजनचा किती, -2 इंटू 3 किती झाला, -6. -6 मधून 1 सोडून द्या, -5. नायट्रोजनचा किती, +5. नायट्रोजनचा किती, +5. अगेन इथं बघा ऑक्सिजन -2 इंटू 4 -8. -8 मधून 3 सोडून द्या, राहिले किती, -5. म्हणून फॉस्फरसचा किती, +5. आणि इथं ऑक्सिजनचा किती, -2 इंटू 2 -4. म्हणून नायट्रोजनचा किती, +4. याप्रमाणे ऑक्सिडेशन नंबर असाइन झाले. झाली पहिली स्टेप. आता इथं बघा ऑक्सिजनचा किती आहे, -2. इथं ऑक्सिजनचा -2. इथे ऑक्सिजनचा किती आहे, -2. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का, नाही. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का, नाही. आपल्याला शोधायचं आहे काय, असे स्पेसिस की जे चेंज इन ऑक्सिडेशन नंबर मध्ये गेलेले आहे, की जिचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे. बघा फॉस्फरसचा किती होता, 0. इथे फॉस्फरसचा किती आहे, +5. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला. ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेली स्पेसिस शोधा आणि त्याला कनेक्ट करण्यासाठी ब्रॅकेट ड्रॉ करा. फॉस्फरसला आपण ब्रॅकेट ड्रॉ केलं. फॉस्फरसचा 0चा किती झाला, +5. नायट्रोजनचा किती आहे, +5. +5चा किती झाला, +4. याच्यासाठी ब्रॅकेट ड्रॉ करा याप्रमाणे. ओके. ही सेकंड स्टेप झाली. काय, आयडेंटिफाय द स्पेसिस विच अंडरगो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर अँड ड्रॉ द ब्रॅकेट टू कनेक्ट इट. ओके. देन नेक्स्ट स्टेप. आता बघा याचा ऑक्सिडेशन नंबर किती होता, 0. कोणत्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर कितीनं चेंज झालाय हे बघायचं. इथं फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 0. 0चा काय झाला, +5. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. आणि एखाद्या स्पेसिसचा जर ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होत असेल तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. म्हणजे फॉस्फरसचं काय झालं, ऑक्सिडेशन. आणि ज्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन होतं त्या स्पेसिसलाच काय म्हटलं जातं, रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिड्युसिंग एजंट. येस. या केमिकल रिएक्शन मधील फॉस्फरस हा काय असेल, रिड्युसिंग एजंट, बिकॉज इट सेल्फ अंडरगोस ऑक्सिडेशन. ओके. आता नायट्रोजनचा पाहू. नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती होता, रिएक्टंट मध्ये +5 आणि प्रोडक्ट मध्ये तो किती झाला, +4. म्हणजे +5 चा +4 झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला, डिक्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला, डिक्रीज झाला. आणि एखाद्या स्पेसिसचा जर ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, रिडक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रिडक्शन. या केमिकल रिएक्शन मध्ये रिडक्शन कोणाचं झालं, NO3 मायनस मधील नायट्रोजन. ओके.
आणि ज्या स्पेसिसचं रिडक्शन होतं त्या स्पेसिसला काय म्हटलं जातं, ऑक्सिडायझिंग एजंट. That means in this process NO3 minus acts as a oxidizing agent because it self undergoes reduction. ओके, याप्रमाणे या स्टेप फॉलो झाल्या. आपल्याला मिळालेलं जे आन्सर आहे ते या बाजूला लिहा. ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट ज्याचं रिडक्शन झालं, नायट्रोजन. कोण आहे? नायट्रोजन in NO3 minus. Nitrogen in NO3 minus acts as an oxidizing agent because it undergoes self reduction or it self undergoes reduction. Reducing agent कोण आहे? Reducing agent बघा, reducing agent ज्याचं ऑक्सिडेशन झाले P4. ओके, phosphorus in P4 acts as a reducing agent because it self undergoes oxidation. क्लियर झालं? एकदम सिंपल पॉइंट आहे की जिथे आपल्याला ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट आयडेंटिफाय करायचे आहे, ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखायचे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे H2O3 2- plus Br2 which gives S4O6 2- plus Br-. याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट या स्पेसिस डिटरमाइन करायचे, आयडेंटिफाय करायचे. पहिली स्टेप, ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? -2. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? -2. -2 into 3 -6. -6 मधून 2 गेले, राहिले किती? -4. S2 चा किती झाला? +4. S2 चा किती झाला? +4. पण एका S साठी किती होईल? +4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू +2. सल्फर पर ॲटम, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती झाला? +2. ऑक्सिजन -2. Br2 चा ऑक्सिडेशन नंबर सांगा काय? व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Br2? किती? 0. वाय? बिकॉज here Br2 is present in its molecular state. पहिला रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एटम इन which form? atomic form, molecular form, elemental form किंवा अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट. ऑक्सिडेशन नंबर किती असतो? 0. देन नेक्स्ट इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? -2 into 6. -2 into 6 -12. -12 मधून 2 गेले, इथं राहिले -10. S4 चा किती झाला? +10. S4 चा किती झाला? +10. एका S चा किती झाला? 10 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू किती? 2.5. S4O6 2- मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 2.5 आहे. हे आपण मागे ऑक्सिडेशन नंबर असाइन करताना पाहिलेले आहे. Br- ऑक्सिडेशन नंबर किती सांगा? -1. सेकंड रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एटम इन मोनोएटॉमिक आयन इक्वल टू इट्स चार्ज. याप्रमाणे पहिली स्टेप संपलेले. सेकंड स्टेप बघा, ऑक्सिजन ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का? नाही. ओके, आपल्याला शोधायचं काय? द स्पेसिस विच अंडरगोज चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. सल्फरचा किती आहे बघा? +2. इथं सल्फरचा किती आहे? 2.5. म्हणजे काय झाला? ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे. ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला आहे. देन नेक्स्ट Br2 चा किती आहे? इथं 0 आहे आणि इथं किती आहे? -2 आहे. ओके, 2 चा 2.5 झाला. 2 चा काय झाला? 2.5 झाला. इनक्रीज झाला का डिक्रीज झाला? काय झाला? इनक्रीज झाला.
Therefore, this process is called as what? Oxidation. This process is called as oxidation. Which species undergoes oxidation? Sulfur in H2O3 2 minus. Okay. Therefore, this process is called as oxidation, and the species which undergoes self oxidation is called as what? A reducing agent. Is a reducing agent कोण झाला? सल्फर. आता ब्रोमिनच्या बाबतीत बघा, ब्रोमिनचं काय झालं? Br2 ला किती होता? 0. 0 चा काय झाला? -2. 0 चा -2 झाला म्हणजे 0 पेक्षा खाली गेला. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला. ऑक्सिडेशन नंबर काय झाला? डिक्रीज झाला. Therefore, this process is called as a reduction. This process is called as a reduction. Okay? And the species which self undergoes a reduction is called as oxidizing agent. Therefore, bromine acts as an oxidizing agent because it undergoes self reduction. याप्रमाणे या केमिकल रिएक्शन मधील दोन्ही स्पेसिस मिळाले आपल्याला. कोणते दोन्ही? एक ऑक्सिडायझिंग एजंट आणि एक रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे बघा? कोण आहे ऑक्सिडायझिंग एजंट? Br. Br in Br. ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? Br in Br2 because it self undergoes a reduction. Reducing agent कोण आहे? Reducing agent ज्याचं ऑक्सिडेशन झालं. सल्फर S in H2O3 2 minus. Sulfur in H2O3 2 minus acts as a reducing agent because it self undergoes ऑक्सिडेशन. समजलं? तर याप्रमाणे ही 3rd नंबरची केमिकल रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपण ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे FeS plus H2O2 which gives FeO plus SO2. याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट ओळखायचे. ओके. तर बघा, ऑक्सिडेशन नंबर असाइन करा. इथे सल्फर आणि आयर्न या दोघांपैकी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? सल्फर आहे. आणि जर सल्फर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर मायनस असेल तर सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर मायनस किती असतो? 2 असतो. -2 किती असतो? 2 असतो. म्हणजे सल्फरचा -2, आयर्नचा +2, सल्फरचा -2, आयर्नचा +2. इथं हा H2O2 म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साइड आहे. हायड्रोजन पॅरॉक्साइड आहे. इथं लगेच ऑक्सिजनचा -2 × 2 करायचं नाही, -4. हा ऑक्सिजन कोणता आहे? पॅरॉक्साइड मधला आहे. आणि पॅरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा किती असतो? एक्सेप्शन आहे. किती असतो? पॅरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो -1. किती असतो? -1. मग -1 किती झाले? -2. H2 चा किती झाला? +2. एका H चा किती झाला? +2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू +1. म्हणजे H चा किती आहे? +1. पॅरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा किती? -1, हायड्रोजनचा +1. FeS मध्ये सल्फरचा -2, Fe चा +2. त्याने तर ऑक्सिजन जनरली ऑक्सिजनचा किती असतो? -2. Fe चा किती झाला? Fe चा किती झाला? +2. ओके. इथं ऑक्सिजनचा किती आहे? -2 आणि सल्फरचा किती झाला? -2 × 2 -4 म्हणून सल्फरचा +4. Fe चा +2, Fe चा +2. Fe चा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला का? नाही. Fe चा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालेला नाही.
सल्फरचा किती आहे -2, -2चा किती झाला +4, याला जोडून घ्या. -2चा काय झाला +4 झाला. दॅट मीन्स दिस स्पेसिस अंडरगोज सेल्फ व्हॉट ऑक्सिडेशन, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. हायड्रोजनचा किती आहे +1, इकडे हायड्रोजनच नाही त्यामुळे प्रश्नच नाही ऑक्सिडेशन नंबर चेंज होण्याचा. इथं ऑक्सिजनचा किती होता -2 -1चा किती झालाय -2 झालाय. या दोन्हीपैकी आपण एका कुठेतरी जोडून घेऊ. रिएक्टंट मध्ये ऑक्सिजनचा किती होता -1 आणि प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजनचा किती झालाय -2. -1चा -2 झाला म्हणजे काय झाला खाली गेला, ऑक्सिडेशन नंबर काय झाला डिक्रीज झाला. समजलं. आता बघा याप्रमाणे ब्रॅकेट कनेक्ट करून घेतले. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज आणि डिक्रीज बघा. सल्फरचा -2चा काय झाला +4, -2चा +4 म्हणजे काय झाला ऑक्सिडेशन नंबर वाढला. therefore this process is called as oxidation. therefore this process is called as oxidation, and in this process sulfur acts as a reducing agent. Here in hydrogen peroxide, oxygen has oxidation number -1 and goes to the -2. That means oxidation number goes on decreasing from -1 to -2. Therefore this process is called as a reduction, and in this process hydrogen peroxide acts as a what oxidizing agent. हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजन हा काय झाला ऑक्सिडायझिंग एजंट. क्लिअर झालं. तर याप्रमाणे आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट मिळालेले आहेत, ते लिहून घ्या. बा ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन इन H2O2. Oxygen in H2O2 acts as a oxidizing agent because it self undergoes reduction. Now what is the reducing agent? A reducing agent sulfur in FeS. S in FeS acts as a reducing agent because it self undergoes oxidation. ओके. याप्रमाणे या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन and reducing agent sulfur.